आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की परचेस इनव्हॉइस नवीन कसं क्रिएट करायचं. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ॲडव्हान्स फीचरचा उपयोग करून आपण परचेस इनव्हॉइस कशाप्रकारे क्रिएट करू शकतो. जर का तुमच्याकडे स्कॅनर गन असेल तर तुम्ही सिम्पली FMCG प्रॉडक्टचा जो बारकोड असतो तो स्कॅन करून परचेस इनव्हॉइस क्रिएट करू शकता. जर का तुमच्याकडे स्कॅनर गन नाही आहे तर आपण मोबाईल ॲप्लिकेशनच्या कॅमेराचा यूज करून कशाप्रकारे परचेस इनव्हॉइस क्रिएट करणार आहोत ते आपण आता पाहणार आहोत. तर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला सगळ्यात आधी अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. अकाउंटमध्ये परचेसचा ऑप्शन आहे सेकंड, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वरती एक ऑप्शन येतो ड्राफ्टचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली ह्या स्क्रीनमध्ये तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे खाली बॉटम राईटला. तर ह्या पेजमध्ये आपण बिल नंबर एंटर करू शकतो, डिस्ट्रीब्युटरचं नेम ॲड करू शकतो. डिस्ट्रीब्युटर ॲड केल्यानंतर सिम्पली स्टार्ट स्कॅनिंगवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला कॅमेरा ओपन होईल. मग आपण सिम्पली जे काही FMCG आयटम आहेत ते सिम्पली स्कॅन करू शकतो. वन बाय वन स्कॅन केले की ते आयटम्स ऑटोमॅटिकली ॲड होऊन जातात परचेस इनव्हॉइसमध्ये. आपण बॅक प्रेस केल्यानंतर ह्या स्क्रीनमध्ये आपण पाहू शकतो. इथं खाली ऑप्शन दिला आहे आपण सेव्ह ॲज ड्राफ्टचा. तर ह्या परचेसचा एक ड्राफ्ट सिस्टममध्ये रेडी होऊन येईल. आपण सेव्ह ॲज ड्राफ्ट केलं की इथं ऑप्शन येतो की कॉमन बॅच अँड एक्सपायरी सेट करण्यासाठी FMCG आयटम्सची. येस करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला मॅन्युअली एंटर करायचे असतील तर नो वरती क्लिक करून सेव्ह करू शकता. आता आपण हा ड्राफ्ट सिस्टममध्ये कसा दिसणार आहे ते पाहणार आहोत. तर सिस्टममध्ये आपल्याला परचेसवरती हवर करायचे आणि परचेस लिस्टिंग पेज ओपन करायचे परचेसवरती क्लिक करून. तर इथं हा ड्राफ्ट तयार झालेला आहे. आता हा ड्राफ्ट आपण ओपन करणार आहोत. ड्राफ्ट ओपन केल्यानंतर आपण पाहू शकतो आयटम सिलेक्शन करायचं आहे आणि मोरमधून एडिटवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली इथं आपल्याला कॉमन बॅच अँड एक्सपायरी आलेली आहे. आता इथं आपण बल्क अपडेट करू शकतो. कॉमन बॅच जे तुमच्या इच्छेने तुम्ही टाकू शकता. कॉमन बॅच ते बल्कमध्ये अपडेट होऊन जाईल. त्याचप्रमाणे एक्सपायरीवरती सुद्धा पेनचा सिम्बल आहे, त्याच्याने सुद्धा आपण कॉमन एक्सपायरी अपडेट करू शकतो आणि ॲड होऊन जाईल. इथं MRPचा ऑप्शन आहे, त्याच्या शेजारी PTRचा ऑप्शन आहे. PTR तुम्ही ॲड करू शकता. PTR नंतर आपल्याला क्वांटिटी पण ॲड करण्याचा ऑप्शन मिळतो. आपण जेवढी क्वांटिटी फिजिकलमध्ये असेल तेवढी ॲड करून, काही फ्री अमाऊंट मिळाली असेल, काही स्कीम अमाऊंट असेल, फ्री क्वांटिटी असेल, डिस्काउंट असेल ते सेट करून सिम्पली आपण ॲड करू शकतो. दुसऱ्या आयटमच्या केसमध्ये सुद्धा आपण सेम प्रोसेस फॉलो करायची. आणि आपण ॲड करू शकतो सिम्पली. तसं ह्या प्रकारे अशा प्रकारे आपण प्रोडक्ट्स ॲड झालेले आहेत सेल्स इनव्हॉइसमध्ये. इथं तुम्ही ऑप्शन पाहू शकता पेंडिंग क्रेडिट नोट्सचा. जे काही तुमच्या CN असतील पूर्वीचे ते तुम्ही इथं करंट इनव्हॉइसमध्ये ॲडजस्ट करू शकता. त्याच्यावरती सिम्पली आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल पॉपअप आणि आपण त्याला इन्क्लूड करू शकतो करंट परचेसमध्ये. सबमिट केलं की ते ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला आपण सिम्पली सेव्ह करू शकतो. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉपअप येतो अनालायझिंग परचेस आयटम्सचा. त्यामध्ये बेसिकली आपल्याला करंट मार्जिनला कम्पेअर केलं जातं. ॲव्हरेज पास्टचे 3 परचेसचे मार्जिन मिळाले असतील त्याच्याशी करंट मार्जिन कम्पेअर केलं जातं. त्यानुसार आपल्याला एक आयडिया येऊन जाते की कमी भेटते मार्जिन की जास्त भेटते. अशा प्रकारे नवीन ॲडव्हान्स फीचरचा यूज करून आपण